नमस्कार मंडळी, बरेच विद्यार्थी आणि पालक वारंवार प्रश्न विचारत आहे की फार्मसी ॲडमिशन प्रोसेस कधीपर्यंत सुरू होईल किंवा फार्मसी ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे का. कारण या ठिकाणी बरेच रेल्वे स्थानक असतील किंवा या ठिकाणी बस स्थानक असेल किंवा बरेचसे कॉलेजेस आहेत त्यांच्या परिसरामध्ये ॲडमिशन ओपन फॉर 2026 अशा पद्धतीनं बोर्ड लावलेले असतात किंवा अनेक कॉलेजचे जे पॅम्पलेट आहेत ॲडमिशन ओपन अशा पद्धतीनं वेबसाईटवरती लिहिलेलं असतं. तर ॲडमिशन प्रोसेस सुरू झाली आहे का, ही प्रोसेस कशा पद्धतीनं होते या सगळ्या बाबतीत सविस्तर बोलणार आहोत. तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ॲडमिशन प्रोसेस दोन प्रकारे होणार आहे. एक म्हणजे सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस अर्थात केंद्रीयभूत प्रवेश प्रक्रिया, जी की कॅपराऊंड थ्रू होते, गव्हर्नमेंट थ्रू ॲडमिशन प्रोसेस होते. ऑनलाईन तुमचा नंबर लागला तरच तुम्हाला सर्व स्कॉलरशिप आणि इतर ज्या फॅसिलिटी आहेत त्या तुम्हाला भेटत असतात. तर लक्षात ठेवा, ही ऑनलाईन ॲडमिशन प्रोसेस अद्याप सुरू झालेली नाही आहे. डिप्लोमा अर्थात D.Pharmच्या बाबतीत जी ॲडमिशन प्रोसेस आहे ती DTEच्या वेबसाईटवरती होते. त्यासाठी CET किंवा नीटची आवश्यकता नाही आहे. आणि B.Pharmची ॲडमिशन प्रोसेस CET सेलच्या वेबसाईटवरती होते. त्यासाठी तुम्हाला CET किंवा नीट दिलेली असणं गरजेचं आहे. CETच्या बाबतीत जास्त जागा असतात, नीटच्या बाबतीत ज्या जागा असतात त्या ऑल इंडिया कोटा थ्रू जागा असतात. आता नीटच्या परीक्षेचा गोंधळ झाला, 21 जूनला पुन्हा पेपर होणार आहे आणि या सगळ्या प्रोसेसमुळं B.Pharmच्या ॲडमिशन प्रोसेसला वेळ होईल. आणि बऱ्याचदा काय केलं जातं, अनेक विद्यार्थी D.Pharm करावं, B.Pharm करावं, कुठे किती मार्क्स आहेत, कारण B.Pharmला CET किंवा नीट लागते. डिप्लोमाच्या बाबतीत तुमच्या ग्रुपचे मार्क्स असतात, अनेकांना CETला कमी स्कोर असतो, ग्रुपमध्ये चांगले मार्क्स असतात, मग D करावं की B करावं या कन्फ्युजनमुळं त्या ठिकाणी बऱ्याचदा दोन्ही ॲडमिशन प्रोसेस पॅरलली राहतात. आता आणखीन एक ॲडमिशनचा प्रकार असतो तो म्हणजे या ठिकाणी बरेच ॲटोनॉमस कॉलेज असतात. त्या ॲटोनॉमस कॉलेजमध्ये जी ॲडमिशन प्रोसेस होते जशा पद्धतीने महाराष्ट्र गव्हर्नमेंटकडून MHCET होते, तसे ॲटोनॉमस जे कॉलेज आहेत, स्वायत्त संस्था ज्या आहेत त्यांची स्वतःची एक एंट्रन्स एक्झाम असते. तर असे जे प्रायव्हेट कॉलेज ॲटोनॉमस कॉलेज आहेत त्यांना जर ॲडमिशन घ्यायचं आहे की पुण्यामधलं जे भारतीय विद्यापीठ ॲटोनॉमस आहे, कृष्णा कराड जे कॉलेज आहे, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचं जे कॉलेज आहे B.Pharmचं ते असेल किंवा अशा अनेक ॲटोनॉमस कॉलेज आहेत त्यांची स्वतःची एक्झाम होत असते. तर त्या देखील एक्झाम तुम्ही देऊ शकता. त्यानंतर पहिल्यांदा तुम्ही ऑनलाईन नंबर लागतो का ट्राय करा. ऑनलाईन लागत नसेल तुमचा नंबर, कुठे मार्क्स कमी असतील, तर त्यानंतर मग तुम्ही मॅनेजमेंट कोट्याचा विचार करू शकता. दरम्यान ह्या सगळ्या बाबतीतवरती ऑनलाईन ॲडमिशन कधी घ्यावं, एकदा तुम्ही कॅपराऊंड 1, 2, 3 पर्यंत ट्राय करा. लागत नसेल तर तुम्ही ऑनलाईनचा विचार करू शकता. आणि फक्त फार्मसीच असं नाही, कुठल्याही प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होत असाल तर त्यापूर्वी तो प्रवेश प्रक्रियेचा अभ्यासक्रम कसा आहे, तुमचा इंटरेस्ट त्यामध्ये आहे का, ह्या सगळ्या गोष्टींची खबरदारी घ्या. तुमचा इंटरेस्ट असेल त्याच क्षेत्रात जा. त्याशिवाय या ठिकाणी यापूर्वी आपण सविस्तर अनेक व्हिडिओ बनवलेले आहेत. त्याशिवाय B.Pharmचा सिलॅबस एकदा बघून घ्या, तुमचा एरिया ऑफ इंटरेस्ट कुठं आहे ते बघून घ्या आणि त्यानंतरच प्रवेश घ्या. कारण एकदा तुम्ही हायर एज्युकेशन घेत असाल की पुन्हा दुसऱ्या ब्रँचला जावं किंवा ह्या त्या गोष्टी होत असतात. तर जिथे तुमची आवड आहे त्या क्षेत्रात ॲडमिशन घ्या. ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. खाली काही प्लेलिस्ट दिलेत, त्यामध्ये फार्मसीमधले कोर्स कोणते आहेत, कशा पद्धतीनं तुमचा इंटरेस्ट आहे का, प्रवेश प्रक्रियेला कोणती डॉक्युमेंट लागतात, अशा सगळ्या बाबतीतवरती चॅनलवरती ऑलरेडी मार्गदर्शन केले, ते व्हिडिओ पहा. या व्हिडिओला लाईक करा. सर्व नातेवाईक मित्रमंडळी 12वी झाले त्यांच्यासोबत शेअर करा. व्हिडिओला लाईक करा. खाली हाईप बटन दिसतंय ते हाईप करा. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. कारण फार्मसी ॲडमिशन करिअर आणि औषध आरोग्यविषयक माहिती मायबोली मराठीतून देणारा महाराष्ट्रातला पहिला आणि सगळ्यात मोठा चॅनल आहे. आणि आपल्याला 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा जो पार करायचा आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांची सोबत अतिशय महत्त्वाचे आहे. अवघे 1,500-2 हजार सबस्क्रायबर बाकी आहेत. तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं, सर्वांसोबत शेअर केलात तर लवकर आपण 1 लाख सबस्क्रायबरचा टप्पा पार करू. पुन्हा एकदा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. सर्वांसोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. थँक्यू.